नमस्कार, मी संदीप देसाई. सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. बेस्टच्या संपावर अद्याप कोणताही तोडगा न निघाल्यानं सलग 5व्या दिवशी संप सुरूच आहे. बेस्टचं मुंबई महापालिकेमध्ये विलीनीकरण करण्यासह अन्य मागण्यांवर बेस्ट कर्मचारी संघटना ठाम आहे, तर दुसरीकडे मुंबई महापालिका प्रशासन देखील एक पाऊल मागे घ्यायला तयार नाहीये. संपावर तोडगा काढण्यासाठी आज राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे. यावेळी बेस्टच्या 50% दरवाढीचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यास बेस्टवर 540 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार असून तोटा भरून काढण्यासाठी दरवाढ करावी लागणार असल्याचं प्रशासनाचं मत आहे. संपावर तोडगा काढण्यात उद्धव ठाकरे अपयशी ठरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलंय. संपावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव, अन्य अधिकारी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी अशी समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आधी संप मागे घ्या, मग तोडगा काढू असा दबाव महापालिकेकडून बेस्ट कृती समितीवर टाकण्यात येतोय. संपावर तोडगा काढण्यासाठी काल मुख्य सचिव, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि नगर विकास खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली, मात्र यावेळीही तोडगा निघू शकला नाही. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये घेण्यात आलाय. बेस्ट कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे हा बेस्टच्या इतिहासातला सर्वात लांबलेला संप ठरलाय. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईकरांना वेठीस धरण्याऐवजी बेस्ट कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागायला हवी होती असं मत उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी नोंदवलं. दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी बुधवारी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आता मनसेही आक्रमक पवित्रा घेतलेला दिसतोय. बैठकीमध्ये तोडगा निघणार नसेल तर सोमवारी रस्त्यावर तोडगा काढू असा इशारा मनसेने दिलाय. दरम्यान बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसीची होळी करण्यात आली. सलग 5व्या दिवशी बेस्टचा संप सुरू असल्यानं मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुंबईकरांच्या मदतीला स्कूल बस संघटना धावून आली आहे. मुंबईकरांच्या सेवेसाठी 1000 बस आजपासून रस्त्यावर उतरणार आहेत. स्कूल बस मालक संघटनेचे अनिल गर्ग यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. सेना भाजपमधील युती आणि जागा वाटपासंदर्भातील चर्चा प्रगतीपथावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. 2014 साली दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागा स्वतःकडे कायम ठेवणार असल्याचं समजतंय, तर उर्वरित 7 जागांचा निर्णय अद्याप बाकी असल्याचं समजतं. त्यामुळे युतीचा अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका 4 महिन्यांवर आल्या असताना राजधानी दिल्लीत भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन शुक्रवारपासून सुरू झालं. या अधिवेशनामध्ये भाषण करताना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मराठ्यांचा इतिहास सांगितला. पानिपतच्या युद्धात मराठे हरल्यामुळे देश 200 वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीत गेला. 2019चं युद्ध हे असंच महत्त्वाचं आहे असं सांगत अमित शहांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा आज 3रा दिवस आहे. काल रत्नागिरीतल्या खेडमध्ये परिवर्तन यात्रा दाखल झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चक्क बैलगाडीमधून प्रवास केला. विशेष म्हणजे बैलगाडीचं वेसण सरकारवर धारदार शब्दामध्ये आसूड ओढणाऱ्या धनंजय मुंडेंच्या हाती होतं, तर या बैलगाडीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे विराजमान होते. तर तिकडे काँग्रेसनं सुरू केलेली जनसंघर्ष यात्रा आज भंडाऱ्यात दाखल होणार आहे. काल गोंदियामध्ये जनसंघर्ष यात्रेदरम्यान काँग्रेस नेत्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकारच्या पापाचा घडा भरलाय, आता जनताच त्यांना धडा शिकवेल अशा शब्दात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर घणाघात केला. मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाच्या सर्व याचिकांची सुनावणी होते. मात्र या सुनावणीला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला. ही याचिका पुन्हा मुख्य न्यायमूर्तींकडे सुनावणीसाठी वर्ग करण्यात यावी अशी विनंती सदावर्ते यांनी केली आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणावर उत्तर देण्यासाठी राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टात मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार हायकोर्टानं राज्य सरकारला 2 आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे. पुणेरी पगडीवरून पुणे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात चांगलाच गोंधळ झाला. पुणेरी पगडी ही फुले पागोटे म्हणून संभाजी ब्रिगेड आणि ब्राह्मण महासंघ आमने सामने आलेत. विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या. विद्यापीठात पेशवाई आणत असल्याचा आरोप या संघटनांनी केला. तब्बल 45 वर्षांनंतर यवतमाळमध्ये सारस्वतांचा मेळा भरलेला आहे. कालपासून यवतमाळमध्ये 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरीमध्ये यंदा एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला उद्घाटनाचा मान देण्यात आला. वैशाली सुधाकर येडे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं.
92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा पहिला दिवस साहित्यिक विचारांच्या देवाणघेवाणीऐवजी साहित्यिक नयनतारा यांचं निमंत्रण रद्द करण्याच्या प्रकरणावरूनच जास्त गाजला. अगदी संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरेंपासून ते मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांपर्यंत सगळ्यांनीच या विषयावर आपली परखड मतं व्यक्त केली. नयनतारा सहगल यांनी इथे येऊन भाषण केलं असतं तर कोणतंही वादळ येणार नव्हतं आणि राजकीय भूकंप येणार नव्हता असं मत संमेलनाचे मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केलंय. तर कुणीही यावं आणि संमेलनाला वेठीस धरावं हे योग्य नाही असं मत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी मांडलं. तसंच नयनतारा यांचं निमंत्रण रद्द करणं चुकीचं असल्याचंही त्यांनी ठासून सांगितलं. संमेलनाच्या वेळी नयनतारा यांचं रद्द केलेलं निमंत्रण हे शासनालाही आवडलेलं नाही असं मत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मांडले. सोबतच संमेलनांमध्ये अनुदान देण्याच्या व्यतिरिक्त शासनाचा कोणताही हस्तक्षेप नसतो असंही तावडे म्हणाले. संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेल्या शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या भाषणावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतलं. यवतमाळमध्ये साहित्य संमेलन परिसरामध्ये काँग्रेसकडून मूक निदर्शनं करून विरोध करण्यात आला. नयनतारा यांचं निमंत्रण रद्द केल्यानं काँग्रेसनं हा निषेध व्यक्त केला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी नयनतारा यांचे मुखवटे घातले होते. औरंगाबादेत प्रतिसाहित्य संमेलन भरवण्यात आले. नयनतारा सहगल यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान म्हणून हे प्रतिसाहित्य संमेलन औरंगाबादमध्ये भरलं. या संमेलनाची सुरुवात नयनतारांनी लिहिलेल्या भाषणानं झाली. संमेलनातलं भाषण आपल्या विरोधात असेल म्हणून वाद घालणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाहीये असं मत मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मांडलंय. सहगल यांना दिलेलं निमंत्रण ज्या प्रकारे मागे घेतलं गेलं तेही योग्य नाही असंही सबनीस म्हणाले. लातूरच्या निलंगा तालुक्यातला एक व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. जास्त शाळकरी मुलं एसटीला चक्क लटकून प्रवास करताना दिसत आहेत. निलंगा तालुक्यातल्या केळगाव, निटूर, राणी, अंकुलगा, खडक, उमरगा या मार्गांवर एसटीच्या फेऱ्या कमी आहेत. त्यामुळे शाळा गाठण्यासाठी मुलांना हा जीवघेणा प्रवास करावा लागतोय. भंडाऱ्यामध्ये चोरीच्या संशयामधून 12 मुलांना अर्धनग्न करून परेड काढत अघोरी शिक्षा देण्यात आली आहे. मॅग्नीज इंडिया लिमिटेड या कंपनीतला हा सगळा प्रकार असल्याची माहिती मिळते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. येत्या 2 महिन्यांमध्ये 21 दिवस मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ रोज 8 तास बंद राहणार आहे. या काळामध्ये रोज 200 विमानं रद्द होण्याची शक्यता आहे. 7 फेब्रुवारी ते 30 मार्च दरम्यान विमानतळावर धावपट्ट्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या अंतर्गत सुरू झालेल्या कोल्हापूर मुंबई विमानसेवा अवघ्या 3 महिन्यातच बंद पडली आहे. तर आता ही विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. मुंबईच्या सोबतच कोल्हापूर, अहमदाबाद ही विमानसेवा ही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. नाशिक इगतपुरी रेल्वे मार्गावर पुढचे 3 दिवस पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचमुळे मुंबईकडे येणाऱ्या पॅसेंजर गाड्यांवर परिणाम होतोय. त्यामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला. नाशिककरांना पालिका प्रशासनानं जोरदार धक्का दिलाय. जवळपास 48,000 मालमत्ता धारकांना पालिकेनं नव्या दराची आकारणी करून गेल्या 5 वर्षांच्या वसुलीची नोटीस जारी केली आहे. मान्य नसेल तर 21 दिवसात अपील करा असं आवाहन सुद्धा करण्यात आलं. पिंपरी चिंचवड शहरातल्या मोकाट कुत्र्यांनी गेल्या 11 महिन्यांमध्ये तब्बल 10,000 व्यक्तींना चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये नागरिक सध्या जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला उत्पादनाच्या 1.5 पट हमी भाव या मुद्द्यांवर जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलं तरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आघाडी, अन्यथा आघाडी होऊ शकत नसल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलंय. आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये अमरावतीच्या वरुड तालुक्यातल्या पुसला गावामध्ये शेतकरी शेतमजूर प्रकल्पग्रस्तांची दुष्काळ परिषद पार पडली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री विदर्भाचे असूनही अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत, ही शोकांतिका आहे अशी टीका बच्चू कडूंनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार म्हणजे कारखानदारांनी विकत घेतलेलं सरकार असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. 2 महिने उलटूनही अद्याप एकही कारखान्याकडून FRP देण्यात आला नाहीये. मुख्यमंत्री कारखानदारांना पाठीशी घालतायत असा आरोप रघुनाथदादांनी केलाय.
सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाला लागूनच असलेल्या टॉवरवर एका युवकानं शोले स्टाईल आंदोलन केले। दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या मंद्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा दाखला बोगस असूनही त्यांना निलंबित केलं जात नसल्यानं या युवकानं टॉवरवर चढून आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे। अहमदनगरमधील कर्जतच्या राशीन अळसुंदा निंबे या गावच्या रस्त्याचं काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू आहे। मात्र या कामाचा दर्जा खराब असल्याच्या कारणामुळे रोज अपघात होत आहेत। त्यांचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं। जालन्यातल्या परतूर उपविभागीय कार्यालयासमोर 10 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी मुंडन करून शासनाचा निषेध केलाय। सिंचन विहिरींचे रखडलेले पैसे मिळावेत यासाठी शेकडो शेतकरी 10 दिवसांपासून उपोषणाला बसले। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये मागील 3 ते 4 महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला, त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलंय। मात्र आता पोलिसांनी मध्य प्रदेशातून 4 आरोपींना अटक केल्यानं मोठ्या चोऱ्यांचा छडा लागण्याची शक्यता आहे। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोबाईल चोऱ्या आणि घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातलाय। अशाच एका टोळीला जेरबंद करण्यात आले। त्याच्याकडून 79,000 सोनं आणि 10,000 रोख जप्त करण्यात आले। सांगलीतील मिरजेमधील एका घरावर दरोडा पडलाय, त्यामुळे महावीर पाटील यांच्यावर चाकून हल्ला करण्यात आलाय। दरोडेखोरांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली आहे। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचं मार्गदर्शन केलं। निमित्त होतं क्रीडा संकुलाच्या लोकार्पण सोहळ्याचं। एखाद्या अडचणीच्या काळामध्ये विद्यार्थिनींनी स्वतःचं संरक्षण कसं करावं यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं। हिंजवडीच्या राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये चक्क प्रतापगड अवतरला। हिंजवडीचे रहिवासी धनंजय बर्वे यांनी 9 गुंठा जागेमध्ये 50 फूट उंचीचा प्रतापगड साकारलाय। तटबंदी, तोफा, भुयारी मार्ग सगळं हुबेहूब बनवण्यात आलंय। गडाच्या मध्यभागी ग्रामदैवताची प्रतिमा आहे आणि त्या शेजारी शिवलिंग ठेवण्यात आलंय। नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष अशोक चावला यांनी शुक्रवारी रात्री अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला। राजीनाम्याआधी त्यांनी काही वेळापूर्वी केंद्र सरकारला सीबीआय मार्फत एअरसेल मॅक्सिस प्रकरणामध्ये चावला यांच्या विरोधात खटला भरण्याला परवानगी मिळाली होती। सीबीआय संचालक पदावरून हटवण्यात आलेल्या आलोक वर्मांचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे। आलोक वर्मा यांना निवड समितीनं गुरुवारी सीबीआयच्या संचालक पदावरून हटवलं। त्यानंतर त्यांची वर्णी डीजी फायर सर्व्हिसेस अँड होमगार्ड या पदावर करण्यात आली होती। राफेल प्रकरणामध्ये मोदींनी पळ काढला आणि निर्मला सीतारामन यांना स्वतःच्या संरक्षणासाठी मैदानात उतरवलं असं विधान राहुल गांधींनी केलं होतं। या विधानाला अभिनेते प्रकाश राज यांनी पाठिंबा दर्शवला। जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये असलेल्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला। दहशतवाद्यांकडून 2 आयडी स्फोटही घडवण्यात आले। या स्फोटामध्ये लष्कराचा 1 मेजर आणि 1 जवान शहीद झाले। देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय गुजरातमधल्या बोटादमध्ये आलेला आहे। एका बसनं दुचाकीला धडक दिली। बस खाली पूर्णपणे दुचाकी चिरडली गेली, परंतु या अपघातातून 3 तरुण आश्चर्यकारक बचावले। बलात्कार प्रकरणामध्ये तुरुंगाची हवा खाणारा बाबा राम रहीम पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या प्रकरणी दोषी ठरलाय। बाबा राम रहीम सोबत 4 पंचकुला इथल्या विशेष सीबीआय न्यायालयानं दोषी ठरवलंय। आपच्या नेत्या मीरा सन्याल यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय। त्या 57 वर्षांच्या होत्या। त्यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती। डिसेंबर 2021 पर्यंत भारतीय माणूस अंतराळात जाईल असा संकल्प भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोनं केला। इस्रोनं आतापर्यंत अनेक उपग्रह आणि चांद्रयानांचं अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केलंय। कसोटी मालिकेतील विजयानंतर आज भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला वनडे सामना खेळवण्यात येणार आहे। सिडनीमध्ये हा सामना रंगणार आहे, त्यामुळे वनडे मालिकेतही विजयासाठी भारतानं कंबर कसली आहे। एका मुलाखतीच्या शोमध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 2 सामन्यांसाठी हे निलंबन केल्याचं बीसीसीआय प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सांगितलं। पुण्यामध्ये सध्या खेलो इंडियाची धूम सुरू आहे। महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी चमकदार कामगिरी केली आहे। 57 पदकांची कमाई करत महाराष्ट्रानं स्पर्धेमध्ये आघाडी घेतली आहे। या स्पर्धेत महाराष्ट्रानं 15 सुवर्ण, 19 रौप्य तर 23 कांस्य पदकांची कमाई केली आहे। खेलो इंडिया स्पर्धेदरम्यान भरवण्यात आलेल्या ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळतोय। क्रीडा अभ्यासक आणि क्रीडा लेखक अशा संजय दुधाणे यांनी प्रदर्शनाचं आयोजन केलंय। इस्रायली सैनिकांच्या गोळीबारात पॅलेस्टाईन महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। या विरोधात पॅलेस्टाईन नागरिकांनी निदर्शनं केली। या निदर्शनावेळी परिस्थिती हिंसक झाली। यावेळी झालेल्या गोळीबारात 25 जण जखमी झाले।
चिलीमध्ये मानवी वस्तीत घुसलेल्या एका वाघाला पकडण्यात यश आलंय. 15 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या वाघाला जेरबंद करून जंगलात सोडण्यात आलं. क्युबामध्ये पर्यटकांच्या एका बसला भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झालेत. या बसमध्ये 18हून अधिक क्युबन्स आणि 22 पर्यटक होते. हॉलंड, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, मेक्सिको, कॅनडा या देशातले. बाल्कनमध्ये मागील आठवडाभर जोरदार बर्फवृष्टी होते. या बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक भागातील रस्ते बंद झाले तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे हा बायोपिक 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या सिनेमाचा आज म्युझिक लॉन्च सोहळा मुंबईत पार पडणार आहे. रजनीकांतच्या पेट्टा चित्रपटाला पायरेसीचा मोठा फटका बसलाय. हा चित्रपट प्रदर्शित होताच तो ऑनलाईन लीक झाला. यापूर्वी रजनीकांतचा 2.0 हा चित्रपट सुद्धा लीक झाला होता. या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. मात्र यानंतर पाहणार आहोत गाव खेड्यातली इत्यंभूत बातमी. गावाकडच्या बातम्या कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.